आता उन्हाळा चालू झाला की प्रचंड सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो की जेवण कमी जातं किंवा जेवावं असं वाटत नाही, इच्छा होत नाही जेवायची. पण त्यातून जर जेवणामध्ये आंबट असं गोड असेल तर प्रत्येकाला एक तरी एक चपाती जास्तच जाते. तर चला, अशीच आपण आज रेसिपी बघणार आहोत जी आहे कैरीची. छान आंबट, गोड, तिखट असं सगळं मिश्र रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. जी कमी आंबट असते म्हणून अशीच तिची ओळख आहे. पण नॉर्मल जेव्हा आपण आंबा घेतो, कैरी घेतो, पण काही काही आंबट असतं, काही काही गोड असतं. पण काही काही तोतापुरी म्हटलं की त्याच्यामध्ये पण एखादीशी आंबट असते, असं काही नाही. तर चला, ही आपण घेतलेली आहे. आता ही व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. हां, तर त्याच्यामध्ये कोय असते त्यामुळे कट करायला थोडीशी अडचण येते. आता स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली. तर वरचं साल समजा कोणाला आवडतं, कोणाला असं वाटतं की कडसर थोडं साल लागतं, तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही वरचं सालसुद्धा काढू शकता. नाही काढलं तरी काही हरकत नाही. तर चला, ही अशी कट करून घ्यायची. आता आतमधली जी कोय असते ती बाजूला करून घ्यायची आणि बाकी जी कैरी असते ती कट करून घ्यायची. आता आपल्या चॅनलवरती कैरीची भाजी किंवा लोणची तुम्ही म्हणता, तर ह्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की चेकआउट करा. आपल्या चॅनलवरची प्रत्येक रेसिपी हे अगदी साधी, सोपी आणि तुमच्याकडे घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बनवून होते. असं काही नाही की हे नाही आहे मग आणा, असं काही नाही. तुमच्याकडे जे आहे, जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही पटकन रेसिपी तयार करू शकता. तर तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आता ही कैरी अशी बारीक बारीक कट करून घ्यायची किंवा तुम्ही कारण जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा अशी कट करून वापरता. पण जर त्याची चटणी वगैरे करायची म्हटलं की ती अख्खी आपण जर मोठे मोठे टाकले तर ती व्यवस्थित अशी बारीक होत नाही, त्यामुळे बारीक कट करून घ्यायची. तर इथे बघा, ही सगळी कैरी जी आहे ती मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. बारीक आहे, खूप अशी जाड नाही आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये कैरी आपण थोड्या म्हणजे तुमचं जसं भांडं आहे थोड्याफार प्रमाणात टाकून घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित फिरायला आणि थोडीशी म्हणजे भरड व्हायला मदत होते. तर हे बघा, मी इथे मस्त अशी भरड करून घेतलेली आहे. आता ही सगळी भरड काढून घेतली. खूप असं बारीक करायचं नाही मिक्सरला, आणि मिक्सरला जेव्हा आपण फिरवतो पल्स मोडमध्ये फिरवायचं, जेणेकरून खूप असं तिचं पाणी पाणी पण होत नाही आणि खूप अशी बारीक पण होत नाही. त्यामुळे आता आपण त्याची फोडणी करणार आहोत. त्यासाठी कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. तुम्ही इथे असेल तर तुम्ही इथे मेथीदाणेसुद्धा वापरू शकता फोडणीच्या वेळेस, नसतील तर हरकत नाही, स्किप करू शकता. आता मिक्सरमध्ये जी आपण कैरी काढून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि मस्त अशी परतवून घ्यायची. आता आपण कैरीला लो गॅसवरती व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते कमी होऊन जातं आणि जी आपली चटणी आहे ती सुकी व्यवस्थित होते. कारण काय होतं की आणि त्याच्यामधलं पाणी पूर्ण नाहीसं झाल्यामुळे ती जास्त काळ टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे आता व्यवस्थित पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जी चटणी आहे ती बऱ्यापैकी मस्त अशी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर 2 कैऱ्या घेतल्या होत्या, त्यासाठी मी ते 1 वाटी गूळ वापरलेला आहे, किंवा तुम्ही अर्धा गूळ अर्धी साखर असं सुद्धा वापरू शकता, की नॉर्मली साखरसुद्धा वापरू शकता, नाही तर मग नुसता गूळसुद्धा वापरू शकता. इथे आपण नुसता गूळच वापरलेला आहे. आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि तुमची कैरी कशी आहे, म्हणजे खूप आंबट असेल तर आपल्याला गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल, पण जर नॉर्मल आंबट असेल तर आपल्याला गुळाचं प्रमाण हेच ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपलं गुळाला पाणी सुटलेलं आहे. छान, खूप बारीक असा गूळ कापलेला नव्हता, मी थोडा मोठाच ठेवला होता, पण तरीसुद्धा व्यवस्थित असं पाणी झालेलं आहे गुळाचं. तर हे आता मस्त असं गुळामध्ये शिजवून घेऊया.
तर इथे आपली चटणी मस्त अशी शिजलेली आहे आणि गूळसुद्धा मस्त पाणी झालेलं आहे आणि गूळसुद्धा व्यवस्थित मस्त दोन्ही मिक्स झालेलं आहे. तर आता तिखट हवं असेल तर आपण 1 चम्मच जे कलरचं तिखट वापरलं होतं म्हणजे जेणेकरून त्याचा रंग हे व्यवस्थित यावा आणि थोडंसं अर्धा चम्मच हे तिखट वापरलेलं आहे जेणेकरून त्याची चव आंबट गोड तिखट ही अशी लागली पाहिजे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता मिरची पावडरचं प्रमाण तुमचं जसं मिरची पावडर आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्याला चटणीला जो रंग आलेला आहे ना तो खूप छान आलेला आहे आणि मस्त खायलासुद्धा जेव्हा आपण चपातीसोबत असू दे किंवा पराठा असू दे आणि खूप छान लागते किंवा वरण भात तूप आणि त्यासोबत जर मस्त अशी थोडीशी चटणी घेतली ना त्यातून सुद्धा जेवणाची चव खूप वाढते. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला उन्हाळ्यात जेवणाची इच्छा होत नाही किंवा काहीतरी आंबट खाल्ल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो, कारण अशी जेव्हा आपण करून ठेवतो तेव्हा ती खूप दिवस टिकण्यासाठी सुद्धा खूप मदत होते, कारण आपण रोज थोडी थोडी एकदा आपण करून ठेवली की टेन्शन नाही. तर इथे तयार झाली आपली मस्त आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी. तर करायलासुद्धा सोपी आहे आणि रेसिपीसाठी खूप असं साहित्य लागत नाही. जे तुमच्या घरात आहे साधं सोपं जे नेहमी स्वयंपाकात तुम्ही वापरता त्यातूनच ही आपली चटणी तयार होते. खूप काही साहित्य वापरलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला जर अशा रेसिपी आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर तयार झाली इथे मस्त आपली ही चटणी.